या ठिकाणी सर्व आडते नवीन मंडळामधील सर्व आडत्यांनी जे ठरल्याप्रमाणे जे खरेदीदार मोजके आहेत 5-7 ते 10 खरेदीदार आहेत, त्यांनी जे 20 दिवसाला पेमेंट द्यायचं ते पेमेंट जवळपास 40 ते 45 दिवस पेमेंट देत नाहीत आणि साफीचं पेमेंट 3-3 महिने देत नाहीत. आणि आता सध्या जे शेतकऱ्यांचे पेरणीचा टाईम आहे त्याला शेतकऱ्याला आम्हाला पट्ट्या द्यावाच लागतात, त्यांचीसुद्धा अडचण आहे. त्या उद्देशानं आम्ही कुठून द्यायचं लाखो रुपयाचं पेमेंट. आम्ही एक कित्येक वेळेस निवेदन दिले, संपर्क केला, मिटिंगी घेतल्या की आम्हाला ते ठीक आहे म्हणतात, 20 दिवसाला तुमचं पेमेंट देऊन म्हणतात आणि नंतर आमच्या सर्व आडत्याची पिळवणूक करतात. एक दबावाखाली आम्हाला सर्व आडत्यांना दाबण्याचा प्रयत्न त्यांचा चालतो. तर हे आमचं सर्व डायरेक्टर बोर्डाला, सचिव साहेबांना अशी विनंती आहे. आज विनंती करण्यासाठी आलो आणि जोपर्यंत आमचं मागील पेमेंटसुद्धा टाईमला देत नाहीत, जे दिवस ठरलेले आहेत ते दिलं पाहिजे आणि पुढे येणारंसुद्धा जे मापो आहेत बीट होईल त्याचंसुद्धा पेमेंट टाईमला दिलं पाहिजे, जे ठरलेला धारा आहे त्या हिशोबानं, अशी आमची मागणी आहे. आणि त्यामुळं आम्ही बेमुदत संप या ठिकाणी पुकारलेला आहे. बीट होऊ देणार नाही जोपर्यंत आमचं मागील पेमेंट मिळणार नाही आणि येणारंसुद्धा बीट जे होईल त्याचंसुद्धा टाईमला पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप ठेवलेला आहे. जर उपसभापती होते भुजंग पाटील डक यांनी आम्हाला समाधानकारक अशा प्रकारचं उत्तर दिलं, ते तुमचं पेमेंट मागायलाही देण्यात येईल आणि जे समोरसुद्धा याच्यानंतर जे होईल ते सुद्धा पेमेंट 20 दिवसाला तुमचं पेमेंट देऊ आणि जे साफी आहे ते 30-40 दिवसाला देऊ, अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलं. त्याची मिटिंग काही वेळातच खरेदीदार आणि बेचवाल आडते या दोघांची मिटिंग लावूत असं त्यांनी आश्वासन दिलं. नवा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचे कारण एकच की जे हळदीचं पेमेंट असते, जे आम्ही माल बीट करून विकल्याच्या नंतर कमीत कमी 15 ते 15 दिवसाला 25 दिवसाला असं पेमेंट द्यायला पाहिजे. कोणी द्यायला पाहिजे? खरीददारानं आडत दुकानदारला. त्यानंतर आम्ही काय करतो, शेतकऱ्याला देतो. पण हे खरीददार ठरल्याप्रमाणे एकही नियमाचं पालन करत नाहीत. वारंवार मिटिंग घेऊन हमेशा हेच चाललेलं आहे. आम्ही मिटिंग घेतो, हो म्हणतात, कृषी उत्पन्न बाजार समिती असं फार तेवढं काही लक्ष देत नाही असं आम्हाला वाटते. पण आता मिरगाचा टाईम असल्यामुळे एवढा विषय आमच्या ऐरणीवर आला आहे की आम्ही सुद्धा हतबल झालो. जे माझ्याकडे 5-10 लाख रुपये असतील मी देऊन माझं ताकद संपली. आता माझं बाहेर पेमेंट 5-50 लाख रुपये ह्या खरेदीदाराकडे आहे. त्यांना दिल्याशिवाय मी शेतकऱ्याला देऊ शकत नाही. कारण का माहीत आहे का, किती जणांचे व्याजानं पैसे आणून हे करायचे. एकच विनंती केली. आता आमच्या इथं कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भुजंग पाटीलला यांना आणि सचिव साहेबांना भेटल्या. त्यांना म्हणतात की 2 वाजता 3 वाजता मिटिंग लावून काहीतरी तोडगा काढू. असे तोडगे काढतात पण ते खरीददार कोणाचंच ऐकत नाहीत. एवढी मनमानी करतात की लिमिटच्या बाहेर, कोणालाच ऐकत नाहीत. सगळं पैशाच्या जोरावर त्यांचा कार्यक्रम चालू आहे. पण आम्ही जोपर्यंत आमचे पैसे भेटणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आडते तर चालू बीट करणार नाही, अशी आमची सर्वांना विनंती आहे. याबाबत आपण यापूर्वी ज्यावेळेस हळदीचा हंगाम सुरू झाला त्यावेळेस व्यापारी आणि आडत्यांची संयुक्त बैठक घेऊन निर्धारित केलेल्या वेळेप्रमाणे पेमेंट देण्याबाबत सर्व आडत्यांमार्फत आणि खरेदीदारांना पण सूचना दिलेल्या आहेत. आपण त्या सूचनाच्या हंगामामध्ये जवळपास संपूर्ण खरेदीदारांनी वेळेवर पेमेंट द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं आणि ते देत आले होते. आत्ता मध्यंतरी ह्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांचं पेमेंट थांबलेलं आहे असं आम्हाला आडत्याकडून कळालं आणि त्यांनी ते निवेदन दिल्यानंतर समजलं आम्हाला. आता ज्यावेळेस आम्ही आडत्यांची निवेदन घेते आता जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही आडत्यांनासुद्धा बाजार समितीला सहकार, म्हणजे असं तुम्हाला अचानकच बंद ठेवणं योग्य नाही. तुमचे जे काही अडीअडचणी असतील ते आपण बाजार समितीमध्ये खरेदीदारांना आणि आडत्यांना समक्ष बोलून घेऊन चर्चा करू आणि चर्चेतून तोडगा काढून त्याप्रमाणे आपण कार्यवाही करतो आपण असं त्यांना आपण सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी बंदचा काही विषय त्यांनी काय म्हणजे बंद पाण्यात येईल म्हणले नाहीत. पेमेंटबद्दल त्यांचा तोडगा निघाल्यानंतर बंद त्यांनी पुकारणार नाहीत. नाही, आज या व्यापारी आडत्यांनी मोबाईलद्वारे आणि त्यांच्या ग्रुपद्वारे कालच माझ्या मते सर्वांना ते सूचना केल्यामुळे बंदबाबत त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांची काही गैरसोय झाल्यासारखे वाटत नाहीत. कारण मार्केटमध्ये आज काही आवक तशी काही फारशी नाही आहे. ज्यावेळेस हळदीचं माप शेतकऱ्याचं माल ज्यावेळेस बाजार समितीमध्ये येतो त्यावेळेस लिलाव झाल्यानंतर त्याचा माप होतो आणि माप झाल्यानंतर निर्धारित वेळेमध्ये पेमेंट देण्याचं हे व्यापाऱ्यांनी कबूल केलेलं आहे आणि आडते आणि व्यापारी त्या पद्धतीने निर्धारित वेळेवर जे ठरवून दिलेलं आहे संयुक्त बैठकीमध्ये
जेवढ्या टाईम पिरियडमध्ये ज्यांनी ठरवून दिलेत त्या वेळेमध्येच त्यांचं पेमेंट केलं जाते त्यांचं. हळदीचा विषय नांदेड बाजार समितीपुरताच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत त्या ठिकाणीसुद्धा हळदीचं पेमेंट दुसऱ्या भुसार मालाच्या पेमेंटपेक्षा थोडंसं उशिरानेच प्राप्त होत असते. ज्यांचे पेमेंट असे काही थकीत आहेत त्यांनी बाजार समितीशी संपर्क करावा किंवा त्यांच्याकडे यादी आणि खरेदीदारांची नावं द्यावीत. तात्काळ बाजार समिती तशा व्यापाऱ्यावर कारवाई करेल आणि पेमेंट वेळेत वसूल करून देण्याची बाजार समितीमार्फत आडत्यांना तशा सूचना केल्या आहेत.